हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज मी भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीची अशी भजी बनवली आहे। एकदम हॉटेलपेक्षा पण भारी लागणारी अशी भजी बनवली आहे। तर इथे मी 1 कप डाळ घेतली आहे आणि त्या डाळीला चांगलं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून त्याला घेतलंय आणि त्याच्यानंतर 2 ग्लास पाणी ऍड केलंय, जे नॉर्मल पाणी आहे। असं काही गरम वगैरे नाही केलंय, नॉर्मल पाणी घेतलंय आणि त्याला 2-3 तासासाठी तसंच भिजवून ठेवलंय। तर 2-3 तास मस्त अशी डाळ भिजती बघा। 2 तासामध्येच भिजती, पण मी थोडंसं जास्त वेळ ठेवलं त्याला। माझ्याकडे जास्त वेळ होता तर मी ठेवलं त्याला 2-3 तासासाठी। तर किमान 2 तास तरी तुम्ही जर का बनवत असेल तर 2 तास तरी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवा, म्हणजे छान भजी बनतात, एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ आणि सॉफ्ट लागती। तर इथे परत भिजल्यानंतर पण एका पाण्याने मी त्याला धुवून घेतलंय। जास्त रगडत नाही धुवायचंय, कारण की जी डाळ आहे तर ती भिजलेली आहे, तर हलक्या हाताने त्याला धुवून घ्यायचंय एकदाच। तर इथे मी एका मिक्सीमध्ये थोडीशी अद्रक टाकलीये आणि त्याच्यानंतर लसण टाकलाय, 7-8 पाकळ्या लसण टाकलाय आणि 1 चम्मच त्याच्यामध्ये जिरं ऍड केलंय। तर त्याला मस्त असं बारीक करून घ्यायचंय। तर इथे जास्त काही बारीक नाही झालंय, बघू शकता। तर मी बाजूला न काढता ती पेस्ट मी त्याच्यामध्येच हरभऱ्याची डाळ ऍड करतीये। तर जेणेकरून जे जिरं अद्रक लसण आहे तर ते छान त्याच्यासोबत मिक्स होईल आणि त्याच्यासोबत बारीक पण होईल। तर इथे मी डाळ काढताना तर काय झालं की थोडासा कोरडापणा आला होता त्याला, तर थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी आणि जी डाळ आहे ती निघण्यासाठी, बारीक होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करते, जेणेकरून जी डाळ आहे तर ती लवकर बारीक होईल। तर इथे पाणी जे आहे तर थोडंच ऍड करायचंय, जास्त पाणी ऍड नाही करायचंय, नाहीतर जे मिश्रण आहे आपलं तर ते पतलं होणार आणि भजी पण व्यवस्थित बनणार नाही। तर बघू शकता इथे मी मीडियम मध्ये त्याला बारीक केलंय, जास्त जाड पण नाही ठेवलंय आणि एकदम अशी पेस्ट पण नाही बनवलीये, मीडियम ठेवलंय। तर इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा घेतलाय आणि त्याला मस्त पतल्या पतल्या स्लाइस मध्ये त्याला कट करून घेतीये। आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची घेतलीये कमीत कमी, आणि ही फिक्की मिरची होती म्हणून मी 7-8 म्हणजे 4-5च मिरची घेतली। कोथिंबीर घेतलाय आणि पुदिना घेतलाय। कांद्याला पण मस्त बारीक चॉप करून घेतलं, मिरचीला पण, आणि इथे मी कोथिंबीर आणि पुदिना पण बारीक चॉप करून घेतीये। कोथिंबीर पुदिना मस्त असं बारीक चॉप करून घ्यायचंय, जेणेकरून आपण जेव्हा भजी बनवू ना तर एकदम असं ते तार टाईप मध्ये होणार नाही, त्यासाठी। तर इथे जी डाळ आहे आणि जी पेस्ट होती तर ती मी एकत्रच काढलं होतं आणि एका बाउलमध्ये काढून घेतलंय त्याला पूर्ण मिश्रणाला। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी ऍड करणारे सर्व काही, तर इथे मी ओवा घेतलाय अर्धा चम्मच, त्याला बारीक म्हणजे असं थोडंसं हलक्या हाताने चोळून घेतीये आणि त्याच्यामध्ये ऍड केलाय अर्धा चम्मच ओवा। त्याच्यानंतर टेस्टनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ ऍड करायचे चवीनुसार, आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला मिरची, कोथिंबीर आणि पुदिना सर्व त्याच्यामध्ये ऍड करायचे आणि त्याला त्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि थोडंसं 1-2 मिनिटासाठी त्याला तसंच ठेवायचंय। आणि त्याच्यानंतर बघा कसा मस्त माझा मुलगा आला, मला ड्रॉइंग दाखवतोय। त्याने ड्रॉइंग बनवली होती, मूनची बोलत होता तो, मूनची ड्रॉइंग बनवली होती। तर संडे होता, अभ्यास वगैरे तर सॅटर्डेलाच झाला होता। तर त्याने काहीतरी टाइमपास करण्यासाठी त्याने छान मस्त अशी ड्रॉइंग बनवली होती। तर एका कढईमध्ये मी तेल टाकलंय आणि जे मिश्रण आहे 1-2 मिनिटासाठी साईडने ठेवलं होतं, तर त्याला घेतलंय आणि त्याच्यानंतर आपला जो खाण्याचा सोडा आहे तर तो थोडासाच ऍड करायचा आहे त्याच्यामध्ये। तर काय होतं ना, सोडा जर का ऍड जास्त झाला तर ते एकदम तेलकट भजी होतात, एकदम अशी कोरडीशी नाही होत। तर त्याच्यासाठी जो सोडा आहे तर तो त्याच्यामध्ये थोडाच ऍड करायचा आहे। जर का सोडा नसेल तुमच्याकडे तर थोडंसं तेल तुम्ही गरम करून ऍड करू शकता, म्हणजे अजून भजी क्रिस्पी होतात, जर का सोडा नसेल तर। तर
इथे मी तेल जे आहे तर ते एकदम धुवाधार असं गरम नाही करायचंय, कमी गॅसवर त्याला गरम करायचंय. आणि एक भजा मी छोटंसं त्याच्यामध्ये टाकून बघितलं तर तो जळाला नाही. मस्त त्याला असं म्हणजे कमी गॅसवर होऊ द्यायचंय. तर बघू शकता मस्त अशी सगळी भजी मी त्याच्यामध्ये ऍड करतेय. आणि इथे तुम्ही शेपनुसार म्हणजे असं एखाद्या कपड्यावर बनवून पण म्हणजे गोल सर्कल मध्ये वगैरे असे वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये बनवू शकता. तर इथे मी एकदम बारीक चॉप नव्हता केलेला कांदा, लंब्या स्लाइस मध्ये कट केलेला होता. तर मस्त असं हॉटेल स्टाईल भजी झाली होती बघा. हॉटेलपेक्षा पण छान भजी लागत होती, ही खूप भारी बनती. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा. इथे तर पुण्याला 2-3 दिवसापासून पाऊस चालू आहे, खूप पाऊस पडतोय. तर इथे मस्त गरमागरम मी भजी बनवली होती आणि त्याच्यासोबत चहा पण मी बनवला होता. तर बघू शकता जी मिरची आहे तर ती मिरची पण खूप फिकी होती. तर त्याला मस्त अशा 7-8 मिरच्या घेतल्या, त्याला लंब्याने कट केलं तळण्यासाठी, त्याच्यासोबत भजीसोबत खाण्यासाठी. तर इथे मी चहा बनवती एका साईडनी. तर एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलं, 1 कप पाणी ऍड केलं. त्याच्यानंतर साखर त्याच्यामध्ये टाकली आणि चहापत्ती पण त्याच्यामध्ये ऍड केली आणि थोडंसं 1 मिनिटासाठी त्याला उकळू द्यायचंय. त्याच्यानंतर मी मस्त असं मसाला चहा बनवत होते. तर अद्रक, विलायची आणि इथे मी गवती चहा त्याच्यामध्ये ऍड करतेय. तर गवती चहा मला आज म्हणजे संडे स्पेशल बनवली होती मी भजी, तर त्याच दिवशी आणली होती. तर एकदम मस्त ताजा गवती चहा होता. तर त्याला बारीक कुटून घेतलं सगळ्याला व्यवस्थित. म्हणजे गवती चहा जो आहे, लेमन ग्रास बोलतात त्याला इंग्लिशमध्ये, खूप छान मस्त अशी चहा लागती. तर त्याची एक थोडीशी जाडसर पेस्ट बनवली आणि चहामध्ये ऍड केली आणि थोडंसं 1-2 मिनिटासाठी त्याला उकळू दिलं. आणि दुसऱ्या म्हणजे कढईमध्ये मी मिरची ऍड केली आणि मस्त त्याला पण चांगलं तळून घेतलं. आणि इथे चहा पण 1-2 मिनिटं चांगला झाला होता. तर त्याच्यामध्ये मी दूध ऍड केलं आणि थोडंसं परत त्याला 1-2 मिनिटं चांगलं उकळू द्यायचंय. चहा कशी आहे ना, जितकं जास्त उकळू देणार त्याला तितकी छान लागते ती चहा. तर इथे मिरचीवर मस्त मीठ टाकलं आणि भजीवर मिरची ठेवली. बघा किती छान मस्त अशी भजी दिसतीये. दिसायला तर छानच आहे, पण खायला पण त्याच्या डबल ना ते टेस्टी लागणार. आणि तर एकदम भारी आणि क्रिस्पी अशी भजी बनतात बघा ही. तर पाऊस चालू आहे, अजून 4-5 दिवस पाऊस सांगितलाय. तर नक्की ट्राय करा घरी. आणि चहा पण खूप भारी वास येत होता चहाचा. आणि जर का तुम्हाला इंग्रेडियंट मध्ये काही डाऊट वाटला तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये पण मी इंग्रेडियंट देतीये, तर त्याच्यामध्ये पण जाऊन बघू शकता. तर स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि कसा वाटला व्हिडिओ तर